6 एप्रिल 2025 रोजी आहे श्री रामनवमी। हा दिवस विशेष आहे कारण याच दिवशी प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म झालाय। त्याचबरोबर नवरात्रीची सांगता याच दिवशी होणार असून घट विसर्जन देखील केलं जाणार आहे। हा दिवस केवळ उपवास आणि पूजेसाठीच नाही तर शुभ संधी सुद्धा घेऊन येणार आहे विशेष उपायांसाठी, जे तुम्हाला सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करू शकतात। चला तर मग जाणून घेऊयात रामनवमीच्या दिवशी कोणते उपाय करावेत आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती। काय करू नये तर मांस, मद्य आणि तामसिक पदार्थांचं सेवन या दिवशी करू नये। घरात वाद किंवा राग टाळावा। खोटं बोलू नये किंवा कोणाचाही अपमान करू नये। कर्ज किंवा कोणाकडूनही उसनवारी या दिवशी अजिबात घेऊ नये। याचबरोबर या दिवशी महत्त्वाचं एक काम तुम्ही करावं ते म्हणजे प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिरात जाऊन पुढील मंत्राचा 108 वेळा तरी जप करावा। मंत्र पुढील प्रमाणे: श्री राम राम रामेती रामे रामे मनोरमे सहस्त्रनाम ततुल्य श्री राम नाम वरानने। मंत्र परत एकदा ऐका: श्री राम राम रामेती रामे रामे मनोरमे सहस्त्रनाम ततुल्य श्री राम नाम वरानने। या मंत्राने देव लवकर प्रसन्न होतात असं सांगितलं जातं। त्यामुळे घरात आनंद टिकून राहतो, मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्या कार्यात आपल्याला यश मिळत जातं। भगवान प्रभू श्रीरामाला पिवळे वस्त्र आवडतात, त्यामुळे या दिवशी त्यांना पिवळे वस्त्र अर्पण करू शकता, ते खूप शुभ मानले जातं। रामनवमीच्या दिवशी गरजू लोकांना अन्न, वस्त्र आणि दान करणंही खूप शुभ मानलं जातं। याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट, रामनवमीच्या दिवशी अडथळ्यांपासून मुक्त होण्यासाठी प्रभू श्री रामचंद्रांची पूजा करून श्रीरामस्तुतीचा पाठ करावा। या दिवशी आपण सुंदरकांडाचंही पठण करू शकता। असं केल्यानं प्रभू श्री रामचंद्र लवकर प्रसन्न होतात असं सांगितलं जातं। शिवाय आपण दक्षिणावर्ती शंखानं प्रभू श्रीरामाला अभिषेक करावा, हे आपल्या सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून मुक्त मिळण्यास मदत करू शकते। शिवाय सुखी वैवाहिक जीवनासाठी या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांसह माता सीतेचीही पूजा करावी, यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहतं असं सांगितलं जातं। तर मंडळी, रामनवमी 2025 हा एक अत्यंत शुभ दिवस आहे। या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांचं पूजन, दान धर्म आणि विशेष उपाय केल्यानं जीवनात शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते। या पवित्र दिवशी प्रभू श्री रामचंद्रांचं स्मरण करणं आणि त्यांच्या शिकवणुकीचं पालन करणं अत्यंत फायदेकारक ठरू शकतं। तर मंडळी, तुम्ही श्री रामनवमीच्या दिवशी कोणते उपाय करता? यामुळे तुम्हाला काय अनुभव आलेत? कमेंट करून नक्की सांगा।